नमस्कार, राधिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पत्तागोबीपासून एकदम कुरकुरीत आणि टेस्टी अशी भजी बनवणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। भजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी पत्तागोबी घेतलेली आहे, 1 वाटी बारीक चिरून घेतलेली। यामध्ये 2-3 लसूण पाकळ्या कट केलेल्या, 1 उभा कट केलेला कांदा, 3 हिरव्या मिरच्याचे काप छोटे छोटे आणि भरपूर अशी कोथिंबीर। यामध्ये आता 1 वाटी बेसन टाकून घेऊया। त्यानंतर 1 चमचा तांदळाचे पीठ भजी कुरकुरीत होण्यासाठी, चिमूटभर खाण्याचा सोडा आणि 1 चमचा ओवा। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद। आता हे पूर्ण मिक्स करायचं आहे आणि आपल्याला जेवढं लागेल तेवढंच पाणी यामध्ये टाकायचं आहे। थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे आपण पीठ भिजवून घेतलं आहे भज्याचं। आता लगेच आपण भजी तळायला घेऊया। आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आता तेल टाकून घेऊया। तेल तापलेलं आहे, आता आपण भजी तळून घेऊया। कांदा भजी टाकतो त्याप्रमाणे आपल्याला वाकडी तिकडी कशी पण भजी टाकायची आहे ही। आपली रेग्युलर भजी जर खाऊन कंटाळा आले असेल तर पत्तागोबीची एकदम भन्नाट अशी भजी होतात आणि चवीला देखील खूप छान लागतात। त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा। आपला पहिला घाणा तळून झालेला आहे, आता आपण काढून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। ही भजी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पत्तागोबीची भजी करताना एकदम बारीक बारीक कट करून घ्यायची आहे पत्तागोबी। म्हणजे भजी खाताना आपल्याला पत्तागोबी एकदम कच्ची कच्ची लागणार नाही, त्यासाठी आपल्याला गोबी बारीक कट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आता आपण सर्व भजी तळून घेऊया। बघा, अशा प्रकारे मी सर्व भजी तळून घेतलेली आहे। आता आपण प्लेटिंग करून घेऊया। आपली एकदम कुरकुरीत आणि टेस्टी अशी पत्तागोबीची भजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।